नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, याचे युजेस, डोसेस, बेनिफिट्स, या टॅब्लेट्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सो फ्रेंड्स, आज आपण झिफी CV 200 mg टॅब्लेट बद्दल बोलत आहोत। याच्यामध्ये तुम्हाला दोन कंटेन कॉम्बिनेशन मिळून जातात। याच्यामध्ये तुम्हाला सेफिक्झिम मिळते 200 mg मध्ये आणि दुसरं तुम्हाला क्लॅव्हलिनेट पोटॅशियम मिळते, हे तुम्हाला याच्यामध्ये मिळते 125 mg मध्ये, 125 mg मध्ये मिळून जाते। या दोन्ही कंटेनचा वापर जे आहे डॉक्टर्स तुमच्या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन्सला कमी करण्यासाठी यूज करतात। जर बॅक्टेरियल जे इन्फेक्शन्स असतात, जसं युरिन मार्गामध्ये इन्फेक्शन होतात, जे प्रायव्हेट पार्टचे इन्फेक्शन्स असतात, गळ्याचे इन्फेक्शन, घशाचे इन्फेक्शन्स आणि फेफड्याचे इन्फेक्शन्स, लंग्स इन्फेक्शन जे पण असतात, तुम्हाला निमोनिया टाईप वाटत असेल, खूप जास्त सर्दी वगैरे झाली असेल, कफ जमा झाला असेल, इन्फेक्शन खूप जास्त वाढलेले असेल, खोकला वगैरे येत असेल, सर्व प्रकारच्या इन्फेक्शनला कमी करतं। स्किन इन्फेक्शनला कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं आणि तुम्हाला तुरंत राहत देण्याचं काम हे औषध तुमच्यासाठी करत असतं। या टॅब्लेट ज्या आहेत या पूर्णपणे ॲडल्टमध्ये यूज होतात। मुलांपासून या टॅब्लेटला दूर ठेवायचं आहे। मुलांमध्ये या टॅब्लेट्सला अजिबात यूज करायचं नाहीये। ही एक अँटीबायोटिक टॅब्लेट आहे। याचा कोर्स जो आहे तो पूर्ण घेणं खूप जास्त गरजेचं आहे। प्रयत्न करायचा आहे की तुम्ही कोर्सला मधून अजिबात बंद करायचं नाहीये। जर तुम्ही कोर्स मध्ये बंद केला की तुम्हाला बॅक्टेरियल जे इन्फेक्शन्स असतात हे पुन्हा येण्याचे चान्सेस असतात, कारण बॅक्टेरिया मेलेलेच नसतात। याला मरण्यासाठी एका वेळेचा कोर्स पूर्ण हवा असतो, तर तेवढा कोर्स तुम्ही घ्यायचा आहे। कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक तुम्ही घेत असाल तरीही कोर्सला पूर्ण घेण्याचं खूप जास्त गरज याच्यामध्ये पडत असते। आता याच्यामध्ये तुम्हाला दोन कंटेन कॉम्बिनेशन मिळतात। त्याच्यामध्ये तुम्हाला सेफिक्झिम मिळते, अँटीबायोटिक कंटेन आहे, बॅक्टेरियाचे प्रोटेक्टिंग जे कवच असतात याला तोडण्याचं काम करत असतं आणि बॅक्टेरियाला मारण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। क्लॅव्हलिनेट जे आहे ते एक बीटा ब्लॉकर आहे, इनिबिटर आहे, तुमच्या रेजिस्टंटला कमी करत असतं। तुमच्या जे सेफिक्झिमचा जो पण असर असतो, जो प्रभाव असतो, याला वाढवण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। तर फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही हे औषध घेताल त्यावेळेस तुम्हाला तोंडात सुकेपणा वगैरे जाणवू शकतो, तर जास्त पाणी पिण्याची गरज आहे। पाणीचा इंटेक जो आहे तो जास्त ठेवायचा आहे। पूर्णपणे मोठ्यांमध्ये यूज होते, मुलांपासून लांब ठेवायचा आहे। मुलांना अजिबात या टॅब्लेटचा यूज करायचा नाहीये आणि प्रयत्न करायचा आहे की ही टॅब्लेट तुम्ही जेवणासोबत किंवा जेवण झाल्यानंतर घ्यायचं आहे। उपाशीपोटी ही जर टॅब्लेट तुम्ही घेतली की तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात, पोटदुखी, गॅस बनणं, पोटात अपच वगैरे होणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून येऊ शकतात। तर प्रयत्न करायचा आहे की ही टॅब्लेट घेताना तुम्हाला जेवण वगैरे व्यवस्थित स्वतःचं ठेवायचं आहे। तर फ्रेंड्स, हे दोनही कंटेन जे आहे तुमच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनला कमी करून तुम्हाला तुरंत राहत देण्याचं काम तुमच्यासाठी करत असतात। याला घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शन पण खूप जास्त गरजेचे आहे। बिना डॉक्टरला विचारता या टॅब्लेटचा यूज करायचा नाहीये। अल्कोहोलिक लोकांनी सुद्धा डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन जरूर घ्यायची आहे आणि डॉक्टरला विचारायचं आहे, सजेशन घ्यायचं आहे। किडनी लिव्हरचे पेशंट सुद्धा बिना डॉक्टरला विचारता या टॅब्लेटचा यूज अजिबात करणार नाही। आता कॉमन साईड इफेक्ट जे आहे याच्यामध्ये तुम्हाला मळमळ वगैरे होऊ शकते, डायरिया होऊ शकतो, तुम्हाला पातळ जुलाब वगैरे होऊ शकतात, पोटदुखी असू शकते, पोटात गॅस वगैरे बनू शकते। तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्ही उपाशीपोटी जर ही टॅब्लेट घेतली की पोटात गॅस वगैरे बनण्याचे प्रकार होऊ शकतात। तर प्रयत्न करायचा आहे की अशा प्रकारचे जे साईड इफेक्ट आहे याच्यापासून तुम्ही लांब राहू शकता ही टॅब्लेट तुम्ही जेवणासोबत घेतली तर। आज आपण FDC कंपनीबद्दल बोलत आहोत। खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात। कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं काम देत असतं, तर फक्त कंपनी चेंज झाली की प्राइसिंगमध्ये उतार चढाव तुम्हाला दिसून येत असतो। प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात। आज आपण FDC कंपनीबद्दल बोलत आहोत। तर 10 टॅब्लेट 10 टॅब्लेटची तुम्हाला एक स्ट्रिप मिळणार आहे। एक स्ट्रिपची किंमत तुम्हाला 292 रुपये इतकी येत आहे। अजून एक्सपायरीमध्ये ही चाललेली आहे। तर सेम कंपनीची सेम टॅब्लेट तुम्ही याच प्राइसमध्ये घेऊ शकता। जर तुम्ही कंपनी चेंज केली तर काम अगदी एकसारखं मिळत असतं, कारण प्रत्येक कंपनीचे प्राइजेस वेगळे असतात। पण जर कंटेंट सेम असले की काम एकसारखंच मिळून जात असतं तुम्हाला। तर वेगळ्या कंपनीमध्ये घ्यायला गेला की तुम्हाला प्राइसिंगमध्ये थोडासा उतार चढाव दिसून येणार आहे। सो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सपोर्ट करत राहा। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।